हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। देवराष्ट्र येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती न्यास इमारतीची दुरावस्था, प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांत संताप। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती न्यास इमारतीची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे। देखभालीच्या अभावामुळे स्मारकाची पडझड होत असून प्रशासनाच्या या उदासीनतेबद्दल स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। सध्या या इमारतीच्या गॅलरीमधून पीओपी छताचे तुकडे खाली पडू लागले असून यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। केवळ छतच नाही तर स्मारकातील पूर्णाकृती पुतळा परिसरातील कठड्यांच्या फरशा देखील अनेक ठिकाणी निखळल्या असून त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत। 2015 साली यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या परिसराच्या विकासासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला होता। मात्र त्यानंतर नियमित देखभाल आणि दुरुस्ती न झाल्याने आज ही दयनीय अवस्था ओढावली आहे। इमारतीतील सभागृह आणि विचार मंच जवळील खोल्यांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून गेल्या अनेक दिवसांपासून इमारत नियमितपणे उघडली जात नसल्याने पक्षाच्या विष्ठेमुळे सर्वत्र घाण साचली आहे। येथील पंखे आणि इतर तांत्रिक सुविधाही पूर्णतः नादुरुस्त झाल्या आहेत। या स्मृती न्यासला दररोज अनेक पर्यटक, विद्यार्थी आणि अभ्यासक भेट देत असतात। मात्र स्मारकाची ही स्थिती पाहून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या थोर नेत्याच्या स्मारकाची अशी अवस्था होणे क्लेशदायक असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। संबंधित प्रशासन आणि स्मृती न्यास व्यवस्थापनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन इमारतीची दुरुस्ती करावी आणि परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे।